जय महाराष्ट्र मित्रांनो, मी करत आहे भारत यात्रा. माझी ट्रिपचा हा 13वा दिवस आहे आणि मी ह्या जम्मू येथील गुरुद्वाऱ्यामध्ये रात्रीच्याला आराम केला. नंतर सकाळी उठून गुरुद्वाऱ्यामध्येच लंगरमध्ये चहा आणि हे तोस्त वगैरे होते. नंतर मी निघालो कटरा वैष्णोदेवी दर्शनासाठी. हाय फ्रेंड्स, मी आहे आता जम्मूमध्ये, जम्मू सिटीमध्ये. इथलं वातावरण असं आहे की 4°C तापमान आहे आणि एक्सपिरियन्स सांगायचा झाला की आपण फ्रीज उघडल्या कशी गार हवा आहे, ते मस्त एकदम तशीच हवा चालू आहे. भारी थंडी, ही रावी नदी आणि सगळीकडे असे घाटच घाट आहेत. खूप मजा येऊ राहिली ड्राईव्ह करण्यासाठी. आपली बाईक दाखवतो मी तुम्हाला. ही आपली बाईक एकदम भारी चॉईस. इथपर्यंत आता माझा 2700 किलोमीटर प्रवास झाला आहे, तरी मला काही अडचण दिली नाही, अजून आली नाही. पाहू पुढं काय होतं, इथं अजून काय काय दाखवती. सगळीकडे असे डोंगर आहेत. हा व्ह्यू. आणि आता यांची पार्टी याच्यावर करू आपण. अगोदर मी बी थोडं खातो. अरे संडे एकटाच खातो का? थांब, त्यांना बी देऊ दे. थांब तिथंच थांब. अबे त्याला देऊ दे ना. हा साला दुसऱ्याला खाऊन द्या ना. एकट्याची दहशत मागे राहिला काय पाहतो. नेट पलीकडे ढकलून देईन. अरे थांब. हे पा उठाले. अबे पागल, इतका कसा खावडा आहे तू? हे असे दुनियात लोक, जनावरांमध्ये पण ताकदवरचे राजे. तरी याला मी एक दिल. तर जम्मू काश्मीरमध्ये पहिली टनल मला लागली. आता या जितक्या बी टनल आहेत, एक टनल पार केल्याच्या नंतर दर्शक इन्व्हायरमेंटमध्ये ऑटोमॅटिकली चेंज येतो. म्हणजे थंड वातावरण होत राहतं पलीकडे जाताना. जितकं श्रीनगरकडे राहतो ना आपण, तितकं वातावरण इन्व्हायरमेंटमध्ये चेंज येतात. आता कटरा इथून 16 किलोमीटर दूर राहिले. कटराचा डोंगर दूरूनच दिसत होता, वैष्णोदेवीचा. ते त्रिकुट पर्वत नाव आहे त्या पर्वताचं. कटरामध्ये पोहोचलो. बाईकला असं एका जाळीला बांधलं आणि लावून दिल्या एका साईडला. तिथं 2-3 बाईक पण होत्या वेगळ्या. आणि नंतर मी बाणगंगा नदीचं दर्शन घेतलं. नंतर तिथं काउंटरवर RFID कार्ड तयार करून घेतलं यात्रेचं. नंतर गेटमधून एंटर झालो आतमध्ये. थोडं पुढं आल्याच्या नंतर भंडारा चालू होता. भूक पण लागली होती, जेवण करून घेतलं. नंतर निघलो आणि घोडे वगैरे होते तिथं, पण मी काय घोड्यावर जाणारा माणूस नाही, तर मी पैदलही निघलो एकदम हसत खेळत. या स्टेअर्स होत्या, याच्यावर अगोदरच वॉर्निंग लिहिलेली होती, पण मी कुठं ऐकतो आहे. ह्या स्टेअर्सनीच गेलो. पुढं हा त्रिकुट पर्वत एकदम भव्य असा दिसत होता, भारी. आणि मी इथून तिथून दुसऱ्याला बेजार करीत होतो. एक तर माझ्यासोबत कोण नव्हतं. कोणी दिसलं त्याला म्हणायचं एक फोटो काढ. या पाय इथं कसा डन दिसतं, एकदम भारी आहे. लव माय सेल्फ यार, खरंच. नंतर हा वानर दिसलं, ते पण माझ्यासोबत येत होतं का काय माहीत. नंतर हे जोडपं मला दिसलं. हे इतकं सारं वजं घेऊन येत होतं. यामध्ये मला तर लेडीजची कमाल वाटते. इतकं सारं वजं घेऊन इतक्या अशा उतार चढावावरून चालणं. जय माता दी. मी पोहोचलो आता वैष्णोदेवी मंदिराच्या समोर. वैष्णोदेवी मंदिराच्या आतमध्ये दर्शन घ्यायला जायच्या वेळेस हा स्कायवॉक होता. नंतर दर्शन केल्याच्या नंतर मला हा खजाना भेटला. त्याला खजाना म्हणतात तिथं. आणि प्रसाद बी म्हणतात. किती रात्रीच्याला लाईट शोमुळं हे वैष्णोदेवी मंदिर खूप भव्य दिसत होतं. आज मी आलो आहे वैष्णोदेवी मंदिर जम्मू काश्मीर येथे. ते
पाठीमागं पाहू शकता वैष्णोदेवी मंदिर. यासाठी माझं जन्मातलं फर्स्ट आणि म्हणजे सगळ्यात जास्त ॲडव्हेंचर आज झालं असं मला सांगताना काही खोटं वाटत नाही. कारण की मी 14 किलोमीटर पायी चालत तिथं आलो. त्यामध्ये आपल्या कळसुबाई शिखर जे महाराष्ट्राचं उंच शिखर आहे त्या शिखराच्या तिप्पट उंचीचं अशी पायरीचं स्टेअर चढून मी इथं आलो. इथून मला तिथून ते आहे का तिथं स्काय वॉक आहे 500 मीटरचा आणि त्याच्यानंतर 42 मीटर आतमध्ये गुफेमध्ये वैष्णोदेवी माताचं मंदिर आहे ते दर्शन केलं. यासाठी मला हिंमत दिली सगळ्यांनी दिली त्याचे मी धन्यवाद मानतो. आणि सगळ्यात सेल्यूट माझा इंडियन आर्मीला आहे ज्यामुळे मी जम्मू काश्मीरमध्ये असं मनसोक्त हिंडू शकलो. आणि माझ्या आईवडिलाला बी ज्यांनी मला इथे येण्याची परवानगी दिली न काही करता तू कर म्हणणे काही पण तुला आमचा खूप सपोर्ट आहे त्यांचे बी धन्यवाद. आणि माझे मित्र सगळ्याचं धन्यवाद. मला इथं येऊन इतकी एक्साइटमेंट होऊ राहिली की मी तुम्हाला असं शब्दात सांगू शकत नाही. नंतर सुरू झाला माझा परतीचा प्रवास. सायंकाळी 6:30 वाजून गेले होते आणि परत येताना एकदम छान असे दृश्य दिसत होते. ही कटराची रौनक, खाली कटरा सिटी आहे आणि लाईटीमुळं किती छान दिसतं, एकदम भारी. थोडं दृश्य पण चांगलं होतं तर हा फोटो काढला मी, मला भारी वाटला. नंतर कटरा 6 किलोमीटर राहिला, तिथे दर्शन घेऊन गेटच्या बाहेर आलो. नंतर पुन्हा एक फोटो काढला, एकदम भारी वाटत होता. डोंगरावर हा घाट टाईप रस्ता देवीचा. गेटच्या बाहेर आल्याच्या नंतर विचार केला की बाहेर राहण्याची सोय तर करण्यापेक्षा आतमध्येच आपण कुठंतरी आराम करू. त्यामुळे परत गेटमध्ये आतमध्ये गेलो आणि एक भंडारा चालू होता, तिथं जेवण केलं. आज 28 किलोमीटरचा पायी प्रवास झाला होता आणि 200 किलोमीटर मी बाईकने बी प्रवास करून आलो होतो. त्यामुळे खूप असा थकवा आलेला होता. त्या रस्त्यावर खूप येरझाऱ्या घातल्या पण मला राहण्याची व्यवस्थित जागा दिसत नव्हती. त्यामुळे मी माझ्या 13व्या दिवसाचा मुक्काम या सरस्वती मातेच्या मंदिराच्या पाठीमागं प्रदक्षिणा मार्गामध्ये झोपून केला.